अध्यक्ष महोदय, एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती मी सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचे लक्ष वेधू इच्छितो। अध्यक्ष महोदय, सत्यशोधक शेतकरी सभा आणि सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा, सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय, एक सत्यशोधक शेतकरी सभा आणि सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा यांच्या वतीने एक बिराड मोर्चा नंदुरबार पासून तर मुंबईपर्यंत गेल्या 7 तारखेला निघालेला आहे। जवळपास 10,000 आदिवासी शेतकरी या मेळाव्यामध्ये, या मोर्चामध्ये नंदुरबार पासून तर मुंबईपर्यंत चालत निघालेले आहेत। जेव्हा ते 15 तारखेला परवा धुळ्याला पोहोचले, त्या दिवशी कलेक्टर महोदयांनी त्यांना शासनाच्या वतीने जाऊन भेट दिली आणि त्यांना सांगितलं की तुमचं एक शिष्टमंडळ माझ्याबरोबर तुम्ही नागपूरला चला आणि नागपूरला तुमची भेट आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांची घालून देऊ आणि तुमचा हा मोर्चा आपण स्थगित करा। आणि त्याप्रमाणे त्यांच्या विनंतीला मान देऊन ते शिष्टमंडळ या ठिकाणी नागपूरला आलं, परंतु परवा त्या शिष्टमंडळाला कोणी भेटलं नाही। त्या शिष्टमंडळ फक्त आदिवासी विकास मंत्र्यांशी 15 मिनिटं चर्चा करून तसंच परत गेलं। त्यांच्या मागण्या काही फार मोठ्या नाही आहेत साहेब। त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या अत्यंत 2018 मध्ये जो गारपीट झाली होती त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण अनुदानाचं वाटप केलं, परंतु नंदुरबार मधले काही तालुके त्या ठिकाणी आणि धुळ्यातले काही तालुके राहून गेले। या तालुक्यांचं अनुदान त्या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे। जे आता दुष्काळ पडला, या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये त्यांनी त्या ठिकाणी मदत केली पाहिजे शासनाने आणि त्यांचे जे वन हक्क दावे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत त्याचा निर्णय झाला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे। ठीक आहे, मी नाकारलेला आहे। तुम्हाला आता 2 मिनिटं संधी पुढे जाऊया। नाशिकला पोहोचलेला आहे, आज चांदवडमध्ये मुक्कामाला आहे। मला असं वाटतं की 450 किलोमीटर मुलाबाळांसहित जेव्हा हे लोक निघालेले 10,000 लोक, त्यांना मुंबईपर्यंत पोहोचवण्याकरता शासनाच्या वतीने जर कोणी त्या ठिकाणी पुढाकार घेतला आणि जर शासनाने त्या ठिकाणी मध्यस्थी केली तर मला असं वाटतं या मोर्चामध्ये काहीतरी निर्णय होऊ शकतात। सन्माननीय सदस्य कुणाल पाटीलजींनी जी माहिती दिली आहे त्याची शासनाने नोंद घ्यावी। खरं म्हणजे याच्यामध्ये शासनाने इंटरव्हेन्शन केलं आहे। जसं आपण सांगितलं की स्वतः गिरीश महाजन देखील त्या ठिकाणी बोलले, गावित साहेब देखील त्या ठिकाणी बोलले। आता ठीक आहे, काही लोकांची तिथे आडमुठी भूमिका आहे, पण तरी शासनाचे कामच आहे, त्यामुळे निश्चित शासन पुन्हा त्यांच्याशी चर्चा करेल। रईस शेख।